बेसन लाडू म्हटला की तो टाळ्याला अजिबात न चिकटणारा, न बसता गोल गरगरीत आणि असा छान मऊसूत व दाणेदार हवा. आज आपण बघतोय एकदम नवीन पद्धतीने झटपट बेसन लाडू. 1 किलो बेसन लाडू बनवण्यासाठीचं साहित्य बघूयात. तर मी इथे घेतलंय 2 वाटी चणा डाळ, मोठी वाटी घेतलेली. वजनाने ही डाळ 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो आहे. हे बघा, ह्या वाटीने मोजले. त्याच वाटीने 1.25 वाटी पिठी साखर आहे. वजनाने ही साखर साधारण 370 ग्रॅम आहे. आणि 1 वाटी साजूक तूप घेतलंय. तूप गरम न करता रूम टेम्परेचरचंच घेतलंय. एवढं सगळं 1 वाटी तूप लाडूसाठी लागत नाही. त्यातलंही तूप उरतंच. कसं ते पुढे दाखवतेच. नेहमी आपण बेसन लाडू करताना तुपात बेसन भाजतो, पण आज बेसन न भाजता डाळ भाजतीये. तर त्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत तूप घालून घेते. घेतलेल्या तुपापैकी थोडंसं तूप मी बाजूला ठेवते. आणि आता कढईत साधारण 150 ग्रॅम तूप आहे. तूप थोडंसं तापलं की यात चणा डाळ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. कढई मोठी आहे म्हणून मी अर्धा किलो डाळ एकदाच भाजते, पण तुमची जर कढई छोटी असेल तर मग 2 बॅचमध्ये करा. ही चणा डाळ मी कॉटनचं कापड हलकंसं ओलं करून त्यात पुसून घेतलेली आणि त्यानंतर थोडा वेळ फॅन खाली ठेवलेली, म्हणजे डाळीवर असलेली पावडर वगैरे निघून जाते. डाळ धुवायची गरज नाही. गॅस थोडाफार मीडियम करू शकता. आपल्याला ही डाळ एकदम खमंग भाजून घ्यायची आहे. अजिबात कच्ची ठेवायची नाही किंवा करपवायची नाही. लो टू मीडियम गॅसवर असं सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे डाळ एकसारखी भाजली जाईल. बेसन भाजायला हात जरा तरी दुखतोच, पण तुपात डाळ भाजायला अजिबात दुखत नाही आणि पटकनही भाजली जाते. तुम्ही पुढे बघालच की डाळ तूप अजिबात शोषून घेत नाही. साधारण 10 मिनिटात बघूया. डाळीचा कलर हलकासा बदललाय, पण अजून कच्चीच आहे. आपल्याला डाळीला अजून थोडीशी लालसर रंगावर भाजायची आहे, त्यामुळे अजून थोडीशी भाजली पाहिजे. 14 ते 15 मिनिटात बघा, डाळीला लालसर कलर आलेला आहे. आणि डाळ जेव्हा संपूर्णपणे भाजते ना, तेव्हा मिक्स करताना त्याचा आवाज थोडासा वेगळा येतो. हे बघा, ह्या पद्धतीने डाळ न करपवता डाळीला असा छानसा कलर आला की गॅस बंद करायचा. मला इथे 14 ते 15 मिनिटं लागली. आपल्या कढईची जाडी, गॅसची फ्लेम त्यानुसार थोडाफार कमी जास्त वेळ लागू शकतो, किंवा डाळ त्याच्यामध्ये किती घातले त्यानुसार सुद्धा डाळ भाजायला वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो. तुम्ही बघू शकता यातलं तूप तसंच आहे. आता कोणी म्हणेल की डाळ भाजायला मग एवढं तूप कशाला घातलं, तर डाळ न करपता खमंग भाजली गेली पाहिजे, त्यासाठी एवढं तूप घातलंय. हेच तूप आपण पुढे लाडू वळण्यासाठी वापरणार आहोत. आता पटपट ही डाळ तुपातून काढून पुरणाच्या जाळीत काढून ठेवायची. तूप गरम आहे, डाळ करपू शकते म्हणून पटपट काढायची. डाळ ताटात न काढता अशी चाळणीत काढली की त्यातील जास्तीचं तूप निघून खाली टोपात जमा होतं आणि कढईत पण एवढं तूप आहे. डाळीतून निथळलेलं तूप पण यात घालते. आता ही डाळ चमच्याने ह्या पद्धतीने थोडीशी खालीवर करत पूर्णपणे थंड करून घ्यायची. डाळीचा कलर बघा, असा छान लालसर झाला पाहिजे. वाटल्यास एखादी डाळ खाऊन बघायची. मस्त कुरकुरीत आणि खमंग लागली की समजावं आपली डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे. साधारण 25 मिनिटात ही डाळ थंड झाली की मिक्सरच्या छोट्या भांड्यात थोडी थोडी घालून वाटायची. लक्षात ठेवायचं की एकदम गरम डाळ मिक्सरला न लावता पूर्णपणे थंड करून घ्यायची. हलकीशी कोमट चालेल. तर हे बघा, 4 बॅचमध्ये मिक्सरचा स्पीड कमी जास्त करत ही डाळ मी वाटून घेतली आहे. डाळ तुपात खमंग भाजल्याने घरीच मिक्सरला व्यवस्थित वाटली जाते. तर ही डाळ वाटायला मला फक्त 5 मिनिटं लागली. फक्त याच्यात तूप ठेवू नका, कारण ह्यात तूप राहिलं तर डाळ तर वाटली जाईल, पण ओलसर असल्याने कदाचित चाळता येणार नाही. डाळ तुपातून काढून चाळणीवर ठेवली तर त्यात तूप राहतच नाही. वाटलेली डाळ रव्याच्या चाळणीने एकदा चाळून घ्यायची, म्हणजे कुठे मोठा तुकडा राहिला असेल तर तो काढता येईल. खूप महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही मैद्याच्या चाळणीने चाळू नका, रव्याच्याच चाळणीने चाळा, तरच लाडू दाणेदार होतील. जर मैद्याच्या चाळणीने चाळलं तर लाडू टाळ्याला चिकटतील, त्यामुळे तेवढं लक्षात ठेवायचं. खूप नाही, मस्त असं हलकसं रवाळ पीठ तयार झालंय. डाळ तुपात भाजून थंड झाली की लगेचच मिक्सरला लावायची. जर 1-2 तास तशीच ठेवली तर डाळ हवेवर वातड होऊ शकते. आता ह्यात पिठी साखर घालूया. तर हे बघा, त्याच वाटीने ही 1 वाटी
आणि ही पाऊण वाटी म्हणजे 1.25 वाटी पिठी साखर आहे आणि वजनाने 370 ग्रॅम साखर आहे। ह्या प्रमाणात लाडू अगदी व्यवस्थित गोड होतो। कोणाला कमी अधिक गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। पिठी साखर घरी दळलेली असो किंवा रेडीमेड असो, पण तरी सुद्धा रव्याच्या चाळणीने चाळूनच घ्यायची, म्हणजे त्यात गुठळ्या राहणार नाहीत। साखर शक्यतो घरीच मिक्सरवर दळा, कारण साखर काय अगदी पटकन वाटली जाते। आता यात घालूया वेलची पावडर आणि 2 चिमूटभर मीठ। आवडत असेल तर जायफळ पावडर पण घालू शकता। जरा मिक्स करून घ्यायचं। साखर मी अख्खी न मोजता पिठी साखर मोजली आहे। जर तुम्ही वाटीने साहित्य घेणार असाल तर पिठी साखरच मोजायची। आता यात कढईत उरलेलं तूप घालूया। तूप मी याच वाटीत काढून घेतलंय। तुम्ही बघू शकता फक्त 1-2 चमचेच तूप डाळ भाजायला लागलंय। आता हे तूप यात थोडं थोडं करून लागेल तसं घालायचं। तूप मी अगदी कडकडीत नाही, हलकसं कोमट करून घेतलंय। 3-4 मिनिटं वेळ देऊन हे छान एकजीव करायचं। जर तुम्हाला ह्यात ड्रायफ्रूटचे काप आवडत असतील तर घालू शकता। ह्यात पिठी साखर घालताना डाळीचं पीठ संपूर्णपणे थंड पाहिजे, म्हणजे तुम्ही डाळ जरा कोमट असतानाच दळली तर ते पीठ आधी पूर्णपणे थंड करून घ्या, नंतर त्यात पिठी साखर घालायची। तूप सुद्धा थंड नको, पण हलकच गरम करा, कारण डाळीसोबत ते तूप आधी उकळलेलंच असतं। तूप खूप जास्त गरम करून घातलं तर साखर गरम होऊन ते जास्त मऊ होईल, मग नंतर लाडू वळण्यासाठी थोडा वेळ थांबावं लागेल। 5 मिनिटं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर असं छान मऊ झालंय। आधी बाजूला ठेवलेले तूप तर लागलंच नाही, म्हणजे घेतलेल्या पाऊण वाटी तुपातील थोडंसं तूप राहिलंय। ह्याच्यापेक्षा कमी तुपात देखील लाडू बनतील, पण मला जरा मऊ लाडू आवडतात म्हणून मी कढईतील सगळं तूप घेतलंय। तुपाचं वजनी प्रमाण बघितलं तर 170 ग्रॅम तूप होतं, त्यातील साधारण 150 ग्रॅम तूप लागलंय। आता ह्याचे लाडू वळूयात। चुकून एखादा चमचा तूप जास्त झालं किंवा तूप जरा जास्त गरम होऊन हे जास्तच मऊ झालं तर काही नाही, अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं, नंतर लाडू वळायचे, व्यवस्थित होतात। आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे लाडू वळायचे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप लावू शकता। फक्त डाळ तुपात भाजताना तेवढं लक्षात ठेवा की डाळ खूप करपवायची नाही आणि कच्ची पण ठेवायची नाही। छान लालसर रंगावर भाजायची, म्हणजे मग मस्त खमंग बेसन लाडू तयार होतात। राहिलेलं तूप पण तुम्ही घालू शकता, त्याने लाडू चवीला अजूनच छान लागेल, फक्त ते लाडू थोडेसे बसतील। खूप जास्त मेहनत न घेता कमी वेळेत दाणेदार व मऊसूत लाडू तयार। वयस्कर माणसं देखील खूप आवडीने खाऊ शकतात, इतके मऊ होतात। मऊ आहेत तरी सुद्धा न बसता गोल गरगरीत होतात। अगदीच लाडूचा आकार बदलला तर थोड्या वेळात पुन्हा लाडूला आकार द्यायचा, व्यवस्थित होतात। आपण घेतलेल्या प्रमाणात ह्या साईजचे 25 लाडू तयार होतात आणि वजनाने बरोबर 1 किलो साजूक तुपातील दाणेदार लाडू तयार होतात। मी सांगितल्याप्रमाणे हे टेस्टी बेसन लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू।